नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज। शक्तीपीठ महामार्ग मोजणीवरून सोनपेठ तालुक्यात तणाव। सोनपेठ प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी प्रक्रियेवरून मौजे कोठाळा तालुका सोनपेठ येथे वातावरण तापलं आहे। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात मोजणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गाव परिसरात अधिकारी पथक दाखल होताच काही शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली। योग्य मोबदला, स्पष्ट आराखडा आणि लेखी हमी मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला। सक्तीची कारवाई केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला। दरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कोठाळा येथे येत असलेल्या काही प्रतिनिधींना पोलिसांनी मार्गातच थांबवल्याची माहिती मिळाली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे व तालुका प्रमुख भगवान पायघन हे कोठाळा येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखल्याची घटना घडली। यावर धर्मे यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर तीव्र टीका केली। लोकशाही पद्धतीने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जात असताना आम्हाला अडवणे चुकीचे आहे असे त्यांनी म्हटल्याचे समजते। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात पोलिसांशी झालेल्या वादाचा उल्लेख आहे। प्रशासनाच्या बाजूने प्रकल्प सार्वजनिक हिताचा असून मोजणी प्रक्रिया नियमानुसार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। जमीन अधिग्रहणासंबंधी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन केले जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला असून परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे। अशाच नवनवीन घडामोडी, ताज्या बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860034473, बीपीएल न्यूज सोनपेठ। कोठाळा येथे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात जी काही मोजणी चालू आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना या ठिकाणी शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी या गावामध्ये आलो होतो। तर इथं अतिशय छावणीचं स्वरूप पोलीसचं झालेलं आहे। जवळपास 400-500 पोलीस इंग्रजांनी लाजवेल अशा प्रकारची दहशत या ठिकाणी निर्माण झालेली। या ठिकाणी कुठं लग्नाला वगैरे कोणी जात असेल तर त्याला सुद्धा जाऊ देण्यात, गावातल्या माणसाव्यतिरिक्त गावात कोणाला प्रवेश नाही। अतिशय भयानक अशी दहशतीचं वातावरण इथले, तर गावातले रस्ते सुद्धा सामसूम आहेत। गावात कोणाला फिरू देण्यात, एकदम कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती या गावामध्ये निर्माण झाली। हीच परिस्थिती बाजूच्या नरवाडी, बोंदर गाव आणि सहजपूर, आमडापूर या ठिकाणी सुद्धा आहे। मोठ्या प्रमाणात पोलीसचा फौजफाटा आणि या देवेंद्र फडणवीस सरकारनं दहशतीखाली पोलिसाच्या बळाचा वापर करून शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आम्ही आता गावात येत असताना आम्हाला पोलीसचा एवढं म्हणजे आमच्या चौकशा केल्या आणि आम्हाला परवानगी घेण्यात डिवाईस आपले एजीएम मॅडमला बोलून आम्ही परवानगी घेतली आणि गावात आलो। पाहुण्याच्या घरी चहा प्यायला गेलो तरी त्या पाहुण्याच्या घराला सुद्धा पोलिसचा गाडा या ठिकाणी घातलेला आहे। म्हणजे एवढं दहशतीचं वातावरण, जालियनवाला बाग हत्याकांड ज्या पद्धतीने झाला होता तशा प्रकारचं दहशतीचं वातावरण या गावामध्ये पोलीस प्रशासनाने निर्माण केलेलं आहे।